जुन्नर नगरपालिकेचे नगरसेवक आकिबभाई इनामदार आहेत. खरं तर माईताई लांडे निवडून आलेले आहेत, काय सांगाल आपण? तांबे बाराव जिल्हा परिषद गटामधील सर्वसामान्य मतदारांनी जो कौल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने दिला, अतुल बेनके साहेबांच्या दिलेल्या उमेदवारांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त. एकंदरीत माईताई लांडे यांना हरवण्यासाठी अनेक नेते मंडळी दिग्गज मंडळी खरं तर यांनी पुढाकार घेतला होता, काय सांगाल? वाढणाऱ्यापेक्षा वाचवणारा फार मोठा असतो. आम्हाला अल्लाह परमेश्वर वर विश्वास आहे, त्यामुळे काय फरक पडत नाही. किती आले किती गेले तरी लय लोकांनी वर्ग नाही केला. 8-0 होणार काय होत नसतं. मायबाप जनता सुज्ञ आहे आणि हे आजचं जिल्हा परिषद निकाल हे उद्याच्या भविष्याच्या आमदारकीची ही चाहूल आहे आणि या नक्कीच पुढच्या काळामध्ये अतुल बेनके आमदार होतील नक्की. एकंदरीत किती जिल्हा परिषद सदस्य आपल्या राष्ट्रवादी? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 आघाडीचे 5 सदस्य निवडून आले आणि 3 शिवसेनेचे आले. खरं तर माईताई लांडे आणि देवराम लांडे खरं तर राजकीय वारसा माईताई लांडे यांनी घेतलेला आहे. एकंदरीत ते आदिवासी पट्ट्यामध्ये खरं तर जातीवाद करतात, बाकीच्या गोष्टी विकास काम शून्य असं विरोधक मंडळी करत होते. एकंदरीत तुम्ही काय सांगाल की बाबा विकास कामं होतील का नाही होतील का? 100% पुढच्या काळामध्ये विकास कामं होतील. ओपनच्या गावामध्ये सुद्धा देवराम लांडे माई लांडेला मतदान आहे, त्यामुळे जातीवादाचा काही प्रश्न येत नाही. हे जातीवाद फक्त नेते म्हणत होते, सर्वसामान्य मतदारांना माहित होतं की जातीवादाचा काही विषय नाही. विरोधकांना तुम्ही काय सल्ला द्या? विरोधकांनी आता निकोप राजकारण नाही ती कुठली ट्यूब बर्नॉल ट्यूब घ्यावी, आपले लावावी आणि झोपावं. धन्यवाद.